नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राशन कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर आपल्या राशन कार्डामध्ये किती जणांचे नावे हे ॲड झालेले आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये तांदूळ किंवा गहू किती किलो मिळतो त्याची माहितीही बघणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गूगलमध्ये टाईप करायचे आहे AEPDS, त्यानंतर एंटर करायचे आहे आणि ही जी काय प्रोसेस आहे आपण मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू शकतात। येथे आल्याच्या नंतर AEPDS महाराष्ट्र याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड आपल्या समोर ओपन होईल। तर येथे RC डिटेल्स यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला येथे आपला महिना सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपले वर्ष सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर इथे आपल्याला RC नंबर म्हणजे आपला राशन कार्ड नंबर येथे टाकून घ्यायचा आहे। 12 अंकी राशन कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे सबमिट करायचे आहे। सबमिट केल्याच्या नंतर आपण येथे आपला डिस्ट्रिक्ट पाहू शकता, त्यानंतर तालुका, त्यानंतर FPS ID, त्यानंतर इथे स्कीममध्ये पाहू शकतात APL आहे की BPL का PHH हे आपणास इथे दाखवले जाईल। त्यानंतर येथे जे काही मेंबर आहे राशन कार्डामध्ये त्यांची नावे येथे आपणास दाखवली जाईल। त्यानंतर येथे जेंडर दाखवले जाईल, त्यानंतर एज, त्यानंतर स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्ह आहे याची माहिती येथे दाखवली जाईल। त्यानंतर येथे UID सीडेड आहे की नॉन सीडेड आहे, म्हणजे आधारला राशन कार्ड लिंक आहे की नाही त्याची माहिती येथे दाखवली जाईल। त्यानंतर इथे खाली पाहू शकतात की इथे आनंदाचा शिधा सप्टेंबर महिन्यात एक पॅकेट हे मिळालेले आहे। त्यानंतर इथे नोव्हेंबरमध्ये पण आनंदाचा शिधा एक पॅकेट हे मिळालेले आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला मी इथे दुसऱ्या लाभार्थ्याचा राशन कार्ड नंबर टाकून डिटेल ही ओपन करून दाखवतो। राशन कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर इथे सबमिट करायचे आहे। सबमिट केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की इथे डिस्ट्रिक्ट, तालुका, FPS ID, त्यानंतर इथे स्कीममध्ये पाहू शकतात PHH आहे की BPL आहे ही माहिती त्याचप्रमाणे दाखवली जाईल। त्यानंतर इथे खाली पाहू शकतात की इथे व्हीट म्हणजेच गहू इथे 14 किलो हा मिळत आहे या लाभार्थ्याला। त्यानंतर आनंदाचा शिधा सप्टेंबर महिन्यात एक पॅकेट मिळालेले आहे। त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात पण एक पॅकेट आनंदाचा शिधा या लाभार्थ्याला मिळालेला आहे। त्याचप्रमाणे येथे राईस म्हणजेच तांदूळ हा 21 किलो या लाभार्थ्याला मिळालेला आहे। तर ही जी काही माहिती आहे ही आपणास येथे दाखवली जाईल। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपला राशन कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर आपल्या राशन कार्डामध्ये किती जणांचे नावे ॲड आहेत त्याची माहितीही बघू शकणार आहात। त्यासाठी आपणास यायचं आहे या लिंकवर। याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। येथे आल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की नो युअर राशन कार्ड याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपला 12 अंकी राशन कार्ड नंबर टाकून येथे सबमिट करायचे आहे। सबमिट केल्याच्या नंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल। यामध्ये आपला राशन कार्ड नंबर दाखवला जाईल, त्यानंतर स्कीम नेम आणि खाली येथे मेंबरचे नाव येथे दाखवले जातील आणि इथे रिलेशनशिप नेममध्ये सेल्फ आहे की वाईफ आहे, सन जे काही असेल त्याची माहिती येथे दाखवली जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला राशन कार्ड नंबर टाकून आपल्या राशन कार्डामध्ये किती मेंबर हे ॲड आहेत आणि आपल्याला धान्य हे किती किलो मिळते त्याची माहिती आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळणार आहे। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।